आता नाशिककरांचा खिसा रिकामा करणारी बातमी आहे। नाशिकमध्ये 1 डिसेंबरपासून रिक्षाची भाडेवाढ होणार आहे। एवढंच नाही तर रिक्षाने प्रवास करणाऱ्यांना मीटर प्रमाणेच पैसे द्यावे लागणार आहेत। एकूणच काय तर नाशिककरांचा रिक्षा प्रवास आता महागणार आहे। पाहूयात नाशिककरांचं यावर काय मत आहे। नाशिकमध्ये रिक्षाचा प्रवास महागणार। नाशिकमध्ये मीटर पडणार तेव्हाच रिक्षा पळणार। रिक्षाने प्रवास करणाऱ्या नाशिककरांचा खिसा आता आणखी रिकामा होणार आहे। त्याचं कारण आहे रिक्षा दरवाढ। नाशिकमध्ये 1 डिसेंबरपासून रिक्षाची भाडेवाढ करण्यात आली आहे। पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 27 रुपये आकारले जातील, तर पुढच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 18 रुपयांचा मीटर पडेल। इथून पुढे मीटर प्रमाणेच रिक्षाचं भाडं आकारलं जाणार आहे। सर्व रिक्षा धारकांनी आपल्या मीटरमध्ये नवीन भाडे दरवाढी दुरुस्त करून घ्यायची आहे आणि ती 30/11/2022 पर्यंतच करायची आहे। त्यानंतर RTO कार्यालयातर्फे तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे आणि अशा दोषी आढळलेल्या रिक्षावाल्यांवर आपण कारवाई करणार आहोत। जो प्रवास शेअरिंगने 50 रुपयांमध्ये होतो त्याच प्रवासाला मीटरमुळे आता 180 रुपये मोजावे लागणार आहेत। त्यामुळे नाशिककरांनी मात्र या निर्णयाला विरोधच केलाय। भाडेवाढ करून जनतेला परवडणार नाही। त्याच्यामुळे जे रिक्षावाले आहे जे सीटांनी प्रवास करतात त्यांना परवडतं, म्हणून ते रिक्षावाले 3 सीटाच्या ऐवजी 4 सीटं घेऊन जातात आणि जनतेलाही परवडतं। यांनी भाडेवाढ केली नाही, मीटर प्रमाणे जर व्यवस्थित चालवलं तर जनता पण रिक्षामध्ये बसायला तयार राहील। आधीच महागाई वाढत चाललेली आहे, त्याप्रमाणे अजून भाडेवाढ म्हटलं तर सामान्य माणसाला परवडलं पाहिजे। मीटर प्रमाणे जर म्हटलं तर ते आम्हाला ठरवून देतील किती रुपयांनी करायचं काय, त्याप्रमाणे सामान्य नागरिकांना परवडलं पाहिजे। खिसा रिकामा होणार असल्याची ओरड नाशिककरांकडून केली जात असतानाच रिक्षा चालक संघटनांनी मात्र 20% आणखी भाडेवाढ करण्याची मागणी केली आहे। कोरोना काळामध्ये इतकं मरण झालेलं असताना सुद्धा आम्हाला भाववाढ मिळाली नाही। त्याही काळात आम्ही प्रवासी सेवा केली रिक्षा आणि टॅक्सींनी, आणि ही जी भाववाढ आहे ती आम्ही समाधानकारक मानत नाही। ते आता परत एवढे भाव वाढून पैसे देऊन सुद्धा रिक्षावाल्यांना गॅस मिळत नाही, त्याच्यासाठी पण शासनाने दखल घ्यायला पाहिजे। तर व्यवसाय कोलमडून गेल्याशिवाय राहणार नाही। आता या निर्णयाला प्रवाशांसोबतच रिक्षा चालकांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रांजल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।